अब असं करू नको ना, ते पोरग आमच्याला देऊ नको ना, आम्हाला दुसरी कामं आहेत ना. मले या पोराच्या बापाला फोन लावा लागते ना. हा काय तू कसं काय करून राहिलो, 10 लाख डिमांड करून राहिलो मी, 10 लाख रुपये येतात ना. मामी आम्ही खूप बिझी आहो ना, आम्हाला कसं पैसे डिमांड करणं, आपल्याला पैसा पाहिजे की नाही, पुढे गेलो पाहिजे की नाही आपण. हा मामी वागा वागा वागवायला काही नाही ना. हे पोरग गहू आहे ना, पण काय करीन काहीच सांगता येत नाही ना. हा साधते बी नाही, बोलते काही डसते बा म्हणे, 3 शब्द असलं मला, काय सांगू मी तुम्हाला. जाऊ दे आता, जरासा त्रास सहन कर. 10 लाख रुपये भेटून राहिले ना, थोड्याशा त्रासाचे. हा एवढं कोण पैसे देते का, केली मी डिमांड. अरे बाबा तुम्ही आणता माल भोवती, हे खात वागवायच्या लायकीच नाही ना बापा. डसते कसते काही करते ना ते, काय सांगा तुम्हाला. तुम्ही 10 मिनिटं नाही वागू शकत हे बांधर, काय सांगा. लय त्रास देते हे पोरग. अहो ऐक ना व, फक्त आजचा विषय आहे ना, संध्याकाळला वागव ना. संध्याकाळी आपल्याला 10 लाख भेटली की दिलं सोडून पोरग. आपल्याला खायचं जन्मभर वागून आहे का हे, पैशासाठी करून राहिलो आपण ते. तुझ्या लक्षात येत नाही बा विषय. बरं बरं बापा, ऐकू ऐकू तुम्हाला जिंदगी गेली सारी, पण हे कुठाने काही तुमची जात नाही. काही ना काही हाच फुसकूट. आता हे लेकरू झालं की दुसरं काही आणलं, एखादं डोंगर बुड, काय तर करायचे हातमूत. त्याचे 50 लाख भेटतात आपल्याला, असं ना कर जात आहे. हे धंदे सोडून द्या बापा, चांगला कामाला लागा आता. मामाची काही गॅरंटी नाही बाबा, मामी खरीच बोलून राहिली. मामा काय करून काय सांगता येत नाही. आज भंगारीच्या गेल तर लेकरू आणलं, उद्या बुड्डा आणीन तर काही सांगता येत नाही उचलून एखाद्याचं. मी काय आणू डोंगरे कोण पैसे देते का. बशा बैलाचे कोणी पैसे देते डोंगऱ्या बैलाचे. हे कसं आता कसं, जेव्हा पोरग आहे ना, याचे कोणी मी डिमांड केली तर पैसे देते, असा विषय आहे. बरं बरं बापा, या बापा काय तुम्हाला 10 लाख मागणार, 50 लाख. पण संध्याकाळलो का, मी संध्याकाळला वागू नाही मग कसं तुमच्याकडे टाकून देईन मी. चालली मी मा बापा, सांगून राहिली मी. माझी कावला आता तुम्हाला. याचं काहीच काही फुसकुटानं राहिला मागं तुम्ही माय, राहून तरी राहिली मी येते. हो फक्त संध्याकाळची गोष्ट आहे. या का मग आम्ही तुझं लोक त्या पोराले दूध मूस पाहिजे, एखादा बिस्किट मिटकिटचा पुळा गिळा खाऊ घाल, असं उपाशी नाही राहिलो पाहिजे. ताजं तवान दिसलं पाहिजे. नाहीतर कसं गोर. हो बापा सारच करतो मी. हागलं त्याची गाणबीत होतो, खाऊ पिऊ घालतो त्याला. या तुम्ही फोन लावून या बापाले. हा येतो मी फोन लाव. अरे भाषा चाल बरं लवकर पटकन फोन लावून येऊ. हा चला झाला. मला वाटलं माय आज चालली जाईन हे बोला, पण कायचं काय हो माय, हाच फुसकूट आपल्या मागं. कायच करा माणसानं. सांग माय, हा मानवरा ना जगू देत ना मरू देत मला. मी काही हळूहळू मारते हो माय, हळूहळू मारते. ते असे कुठाने फर कामं घेऊन येते तो, की मा डोळ्याने लागत, झपणे लागत म्हणजे. शिमुटकन झपा वाटते, पण काय करू, झपच नाही होत ना माय. एवढा तरा देते तो की बस. असं तसं गेलं की 2-4 झापडाही मारते माय, काय करू. जाऊ दे माय, कोणाला काय सांगा. साहेब मा पोरगा माझ्यावर पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही काही करा तिकडे, पाहून आणा मा पोराले. मा गोंड्या का साजीन काय कुठे यायची काहीच पत्ता नाही त्याचा. साहेब त्या किडनॅपरचा फोन येऊन राहिला, 10 लाख रुपये तो हरामखोर मागून राहिला बा साहेब. हा बुडा गरीब आहे, कुठून आणीन पैसा, कुठून देईन त्याले, सांगा बरं साहेब. तुम्ही काहीतरी करा बा साहेब, गरीबाची मदत करा बा, पकडा त्याले आणि ते पोरग सुखरूप आणा घरी. हो मला सरपंचाने सांगितलं की किडनॅपरचा फोन येऊन राहिला आणि ते 10 लाख रुपये तुम्हाला मागून राहिले, त्यासाठी मी आलो. त्यांचा नंबर द्या मला. चला आता मी त्याचा खाडा निवाडा करतो. काय आहे तर हो साहेब देतो नंबर तुम्हाला. साहेब नंबर तर घेऊच आपण एकदा प्रत्यक्षरित्या. तो किडनॅपर काय म्हणते फोनवर ऐका ना. फोन लावायला बुड्याले. बरोबर लावायला लावतो. बुडे बा त्या नंबरवर फोन लावा तुम्ही. फोन लावा, त्याचे डिमांड काय आहे, कुठे आणा लागतात पैसे काय आहे विचारून घ्या त्याले. विचारा बरं त्याले तोट्याले. बरोबर बा साहेब, मी आता लावतो फोन त्याले, आता लावतो. लागली काय सोय, लागली का 10 लाखाची सोय. अरे हो भाऊ, पैशाची सोय लागली ना. पैसे कुठे आणून द्या लागतात, काय आहे ते तर सांग बाबा, ठिकाण तर सांग. कुठे देऊ पैसे आणून. एवढी घाई पैसे आणून द्यायचे. मी सांगतो ठिकाण कुठे आणायचं आहे तर नाही नवा करू. पैसे सोय लागली ना, हे महत्वाचं होतं. ठीक आहे भाऊ, व्हिडिओ कॉल करणं आम्हाला, आमचं पोरग तर पाहू दे तू.
हो मागोंड्याची बोलू दे ना मले. ओ दादा दादा ओ दादा ओ भाऊ. व्हिडिओ कॉल काही नाही. नाटकं बंद. ते सारं समजतंय मला खायचं. आत्ता थोडी धंदा करून राहिलो मी. हा व्हिडिओ कॉल बरोबर आहे. हा या ती पैसे द्या आणि या ती पोरं घेऊन जा. त्याच वेळेस काय पायाचा तर पहा पोराचे आणि मुके घ्या पोराचे. अरे बापा आता येऊ का पैसे घेऊन. तू ठिकाण सांग फक्त मला. कटी येतो मी पैसे घेऊन रपकनी झपकनी. मग पोरगं पाहणार भाऊ मले. हॅलो हॅलो पा साहेब पा असा फोन कट करते हा. अर्धा पुरंच म्हणजे पुरं काहीच नसते नाही याचं. अर्धा पुरंच करते हा. पुरा बोलतच नाही गडी. तुम्ही काही काळजी करू नका. आला आमच्या लक्षामध्ये ते काय आहे काय नाही तर तो नंबर द्या आम्हाला. ठीक आहे. बाप्पा साहेब तुम्ही काय म्हणता बापा? काळजी करू नका. 5-6 दिवस झाले ना. माय पोरग गायब आहे. कोणत्या माय बापाचा जीव लागते सांगा ना. पोरग घरी नाही. माय बापाला कसं वाटेल सांगा. लवकरात लवकर पहा बापा तुम्ही बा पोराले. गोंड्याले आणा तुम्ही लवकर. ठीक आहे आम्ही आणतो तुमच्या पोराले. साहेब चला चला नंबर घ्या. चला चला सरपंच शांतारामराव चला. किडनॅपरची पुरी अशी तैशी आता थांबतो या बजेटच आहे रे. थांबतो. लहान लेकराला पळत घाले का तू? किडनॅप करता घाले का? हरामखोरा थांब. ये पोलीसवाले काय करतात काय नाही बाबा. असा का गोंड्याला आणतात की काय करतात. काय मानी बाबा देव जाणे आता. असंच काय माहिती. आम्ही तुम्हाला पहिलेच म्हणू की नाही पोलीस स्टेशनला जाऊ नका म्हणून सांगू नका त्या पोलीस आले काही. अजून मग पोराचा गोंड्याचं काही कमी जास्त झालं तर काय करू. ते किडनॅपर काय म्हणत बापा. काय म्हणत ते 10 लाख रुपये द्या पोरग देतो. तुम्ही बाबा पैसे देते ना काले पोलीस आले चांगलं. पैसे नाही तो कुठून आणू पैसा सांग ना तू. सांग ना. काय म्हणून राहिले बाप्पा? पैसा नाही. एकर इकते ना बाप्पा. होतं ना वावर. असं नाही की भूमीन होतं कुठून देऊ म्हणून. असं नव्हतं ना. काही वावर होतं ना बाप्पा. गोंड्याला तेवढं करते बापा. पण काहीच नाही. तुम्ही काहीच नाही केलं. हे बुढी त्या बुड्या वावर असतं रे बाबा. वावर जिक म्हणते आणि गोंड्याचे पैसे पण त्या बुढीचा हात नशीन काही शाळा विठ्ठल माझी काही बुढीची. वावर इकतो. वावर हो 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 मस्त आहे व तू. आता पोलीस आले आणतात ना पकडून त्या तोट्याले. थांब ना तू जरा शांत ठेव ना. चावट आहे रे हे कमली लेखाची. चांगली करता काहीच कामाची नाही लेखाची. हे तर झालं भाषा. काम झालं आपलं. ओके म्हणजे काम झालं. आता तुझ्या पुऱ्या इच्छा पुऱ्या करतो मी. आणून राहिला तू पैसे लावली त्यानं फिल्डिंग. आता आलता त्याचा फोन. मामा हे असे काम करावं लागतात. हे शिकून घे तू. कसं आहे मी गेल्यानंतर तुला शिकायला नाही भेटणार. कसं करते मामा काय करते. हो हा ना मामा शिकून तर राहिलो मी तुमच्या बरोबर. पण मामा तो जर पोलीस स्टेशनला गेला आणि रिपोर्ट गेला तो घोर होईल ना. आपत होईल ना. पोलीस यायला पता लागणं एवढं सोपी गोष्ट आहे का? एवढा का बोयाड मामा आहे का? पोलीस आपल्या मागं नाही लागत. टेन्शन घेऊ नको तू भाषा. पोलिसांना नाही भ्यायचं. पण मला डाऊट की लावायचा काहीतरी शाळा आहेच तुम्हाला सांगतो. त्याचा फोन आला ना तुम्हाला वापस. काहीतरी आहेच गेम आहेच. ते मला चॅप्टर वाटले थोडेसे. ते पोलीस स्टेशनला गेले असतील. पोलिसांचंच कांड असेल. अरे भाषा मी तुला आता काय सांगितलं काय तुले. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन फ्री राहायचं बिलकुल. पोलीस काहीच नाही करत. मामा आहे ना. मामा असल्या तू काय टेन्शन घेत. मामा टेन्शनचा विषय नाही. पण कसं कधी कधी मनात येते ना मामा. म्हणून मी म्हणत असतो. तू एवढा विचार नको करत जाऊ बरं. असं आहे ना असं होईन तशान तसं होईन. ढमुक होईन. आपलं जे काम आहे ते काम करायचं बिलकुल. मी कसा करतो काय करतो याच्यावर लक्ष द्यायचं फक्त. तुझ्या डोकसंच नको चालत जाऊ तू भाषा. बरोबर मामा मला काही नाही करायला लागत. तुम्ही पुढे मी तुमच्या मागं. पण मामा मला एक गोष्ट सांगा. तुम्ही 10 लाखात सरक करून राहिले पण मामी कोण कुरकुर करतात तुमच्या नावाने. आम्हाला राजा खाऊ पिऊ घालत नाही. आम्हाला राजा नसनस करतात मामी. अबे बयाडे तिची गोष्ट कुठे कानार घेत राहायचं रे मामीची. या कानानं ऐकायचं या कानानं सोडून द्यायचं गड्या. मी डोक्यात नसतो घेत मामीची गोष्ट. तशी मामी मनानं चांगली बी आहे. तुला सांगतो चांगल्या गोष्टी बी सांगते. चाल जाऊ दे हा विषय बंद कर. चाल तू तरी साधा चाल. ते 10 लाखाची लाईन येऊन राहिली. चलो बाबू. बरोबर मामा चला. साहेब आता कसं करता बा. त्या बुड्याला तो किडनॅपर 10 लाख रुपये मागून राहिला पोराची. कसं करता साहेब आता.
साहेब तो बुडा गरीब आहे हो बाबा. 10 लाख आणीन कुठून? हा, गावातून राजा वर्गणी केली तरी 10 लाख जमा होत नाही तर बाबा साहेब. काहीतरी करा राजा. तुम्ही काहीच काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका ना. मी आता पता लावतो त्याचा. हा, कोण आहे तो हरामखोर किडनॅपरचं. हा, टेन्शन घेऊ नका बा तुम्ही. आता मी फोन लावतो आणि त्याचा मोबाईल नंबर जो आहे तो ट्रॅक करायला लावतो. हा, पता लागला, ट्रॅक झाला त्याचा मोबाईल की बस पकडला द्यायला हरामखोराले. बरोबर बा साहेब, लावा बा फोन लावा बा. हा, कसं त्या पोरासाठी जीव तोडून राहील ती बुड्डी. हा, तुम्ही न पाहिला तुमच्या डोळ्यानं. हा, किती लढून राहील ती बुड्डी. हो, आता लावतो फोन, थांबा. बोला सर. तुम्हाला मी एक नंबर देतो, तो ट्रॅक करा लवकरात लवकर आणि मला लोकेशन सांगा बरं त्याचं कुठं आहे. हो साहेब, सांगा. नंबर घ्या, 83-83-08-13-14. ओके सर. 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं वेळ द्या. आता सांगतो मी तुम्हाला कुठं आहे. हो, 5 मिनिटं सांगून 10 मिनिटं घ्या, पण कसं परफेक्ट लोकेशन द्या. तिथं गेल्यानंतर माझी रेट कसं निकामी गेली नाही पाहिजे. तो हरामखोर मला हाती सापडला पाहिजे किडनॅपर, हे लक्षात ठेवा तुम्ही. हा, परफेक्ट. हो सर, काही काळजी करू नका, परफेक्ट लोकेशन देतो तुम्हाला. ओके. हां सर, आता जो काही नंबर तुम्ही दिलेला आहे सर त्याचं मला लोकेशन जांभेवाडी या गावामध्ये दाखवत आहे. हां, एक शाळा आहे, शाळेच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीमध्ये दाखवत आहे लोकेशन. ओके, परफेक्ट लोकेशन आहे ना. बस ठीक आहे, आम्ही निघतो आता गाडी घेऊन. कसं तो आम्हाला तिथं सापडायला पाहिजे, लक्षात ठेवा तुम्ही. परफेक्ट लोकेशन आहे ना. हो साहेब, परफेक्ट लोकेशन आहे. ठीक आहे, चालेल. हो सर. सरपंच, लोकेशन सापडलेलं आहे, जातो आता आम्ही. बरं साहेब, आम्हाला येऊ द्या सोबत. हा, येतो आम्ही तुमच्या सोबत. नाही, तुम्हाला नाही नेऊ शकत आम्ही, कारण की जोखीम भरं काम असते. हा, कधी कुठं काय कसा हमला होईल काही सांगता येत नाही, नो गॅरंटी असते. हा, आता त्याच्याकडे त्या किडनॅपरकडे काय आहे काय नाही आता आम्हाला माहिती नाही. तुम्हाला नेऊन तुमचा जीव धोक्यात टाकणं हे बरोबर नाही आहे. जे काही आमचं कर्तव्य आहे, आमची जी काही ड्युटी आहे, आम्ही ते बजावतो. हा, आमचं काम आम्हाला करू द्या. बरोबर बा साहेब. ठीक आहे, चला आगे. हो, चला सर, चला. काय माहित बा आता काय होते, काय माहित बा. पहिले तर शिवल्या पकडला, तो फेल झाला याटम. आता हा किडनॅपर, याचं लोकेशन सापडलं म्हणतात. आता काय माहिती लोकेशन कोणाचं आहे आणि कोणाचं नाही. हा, काय भरोसाच नाही बा, काय होईल तर. बापा सरपंच, जाऊ द्या, पण पोरग सापडलं पाहिजे बा. हा, ते बुड्डी कशी करून राहिली हो, हात पाय करून राहिली बिचारी. लडकुंडी येलाय बुड्डी. हो ना, भेटायला पाहिजे ना, पोरग भेटायला पाहिजे. चला बुड्या घरी जाऊ. हो, चला. अहो, गेम सक्सेस झाला ना, सक्सेस झाला. या पोराचा बाप पैसे घेऊन जाणार, सुटकेस येऊन राहिला, पैशाची सुटकेस. कालपासून तुम्ही तेच सांगून राहिले मला, सुटकेस येऊन राहिली, पैशाची सुटकेस येऊन राहिली. अजून येते कुकडे अटकेला सुटकेस. हा, कडलं वागवत आहे, जा सोडून. काही येत नाही सुटकेस. फालतू झाला की आपल्या गेला. शुभ बोलणं, तू अशुभच बोलतो बापा. तुझ्या तोंडात निक हेच आहे. शुभ बोलत जाय ना. हो मामी, शुभ बोलत आहे बापा. तुम्ही कधी बी अशुभच बोलता. हो बापा, येऊ द्या 10 लाखाचे 15 लाख येऊ द्या, पण लवकर. हे बला काळा मामाची. तू काहीच टेन्शन न घेऊन संध्याकाळी बला चालली जाते. आता येते त्या पोराचा बाप पैसे घेऊन, सुटकेस घेऊन. हा, आला पोरा बाप सुटकेस घेऊन आला. घे पैसे घे. काय रे बापा हे. हा, बोला ना साहेब, काय झालं. सांगा साहेब, सांगा, या लुच्च्याला सांगा काय झालं. लोकांचे पोरं किडनॅप करतं आणि वरून तोंड करून विचारतं काय झालं. अरे नाही साहेब, मी काय किडनॅप करू बा. तू कोणाला सांगून राहिला रे चोट्ट्या. तू येतो तोंड पाहता बरोबर ऐकलं मी. तू काय सांगतो रे, अट्टल गुन्हेगार असल्या का तू तर. बायावानाच्या ना आफत आणली. आफत आणते. ओ माय, हा याने कोणी सांगितलं नाही 100 हे ते काम करत नको आज. करतेस ना म्हणा, हा मरतेस ना जटी. नाही ना साहेब, आता तुम्हाला काय सांगू मी. हे पोरग मी काही चोरून न्यायला, किडनॅप नाही केलं ना बापा. उखळल्यावर होतं. आम्ही भंगारेच्या गेलो तर दिसलं हे पोरं पोळे, तर आम्ही न घरी आणलं बापा. लढेचे मग दूध पाजलं, त्याला खाऊ पिऊ घातलं बा. ओ साहेब, एखादा जीव वाचतो न म्हणजे का गुन्हा आहे का, तुम्ही सांगा बा. कोणाला सांगून राहिला तू, आम्हाला येड्यात काढतं का तू. या मोबाईलवरून फोन यायला सारा आहे, तुला पैशाची डिमांड करायला सारा आहे ना तुझे भारूड आमच्या तू. आम्हाला शिकवतं का तू. तुला का अटकलं रे बाबा काम आता. तरी मामाला म्हणू बरं, हे नांदोगा लागू बरं आपलं भंगार. टप्पर याचा गरम राहायचा. पण काय त्याचे मामा कुठंच घेत नाही. मामा मोठा हात मारायला लागते. या आता हाफत झाली. साहेब तुम्हाला गलत फहमी झाली.
माझं ना मोबाईल आहे ना फोफाईल आहे, काहीच नाही ना आपल्याजवळ. नंगबाई तंग बोहरा तंग काम आहे आपलं. हे पोरं खरंच सांगतो साहेब, भंगार याचा उखळल्यावर सापडलं काय सांगा तुम्हाला. हा, आता आम्ही तुमच्याजवळ येऊन राहिलो. मग बायकोली विचारा का हो? काय हो, आता हो म्हणू की नाही म्हणू, मला टेन्शन मध्येच पाडलंय माणसानं. काय माझ्या धर्मसंकटच पाडते बाय माणूस. हो साहेब, आम्ही येऊनच राहिलो ना, आता येऊनच राहिलो तुमच्याकडे. साहेब पुरं घरदार म्हणजे खोटं बोलत पटायचं आहे. हा म्हणते ओखळ्यावर सापडलं, हे बाई म्हणते बस आता आम्ही पोलीस स्टेशनला येऊन राहिलो पोरगा घेऊन. खरं बोला रे, खरं बोला ना जरासं. तुमचे सारे म्हणजे तुमच्या विरोधातले सारे पुरावे आहेत ना आमच्याकडे. हा घ्या यायले, चला घ्या करा, हे तिघं चौघं बी जमा करा, पोलीस स्टेशनला घ्या, चला यायले. पोलीस स्टेशनला आम्ही काहीच नाही केलं साहेब. आता सांगा, एखाद्याचा जीव वाचवणं, एखाद्याला खाऊ पिऊ घालणं, आत्मा शांत करणं, तुम्ही आम्हाला ज्याला टाकता का बा? गरीब माणसाला ज्याला टाकता काय? नाटकं करू नका. जास्त नाटकं करसान तर कसं बजेट बशीन बरं तुमचा. खरं नाही रे बाबा, जेल भोगा लागते. मामा बोगस आले का? बांद्रा उतर खाली लवकर, चाल या खाली, चाल खाली मामा, चाल होय सारखा, चाल बाई, चला लागा रस्त्याला लागा, झाला हा पोलीस स्टेशनला सारखे. माई ना कारण ज्याला गाडा भरून आले या माणसाबाई, तरी मी म्हणतो 100 खेळ. हो साहेब चला. सुटूर बुटूरले काही ऐकतच नाही. हो बा साहेब, चला बा चला. म्हणजे खरे ही दुनिया नाही बापा, हे बेमान आहे दुनिया. चाल मुकड्यांचा, चाल. भाषा पोय रे, भाषा पोय. हो मामा चला पोय. मम्मी टाकल्या ढो, पण मम्मी टाकल्या. कुठे मम्मीला चाला, आपण आपला जीव वाचू फक्त, चाल पोय. थांब रे, कुठे पोहोच राहिला रे, थांब रे, थांब 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 थांब. या चोट्टा थांब, होय तर तू थांब थांब, पकडतो तुले.